अखिल भारतीय डिजिटल मीडिया आवाज येतो चांगलं ना बरोबर. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ या संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी आमचे मित्र कुडाळचे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय समीर जळवी साहेब यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं संघटनेच्या वतीने कोकणचे संघटक आहेत, कोकणचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्यासोबत आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक सन्माननीय आबा खवणेकर साहेब यांनी आमच्या संघटनेला बहुमोल सहकार्य केलेलं आहे आणि भविष्यात त्यांच्यावरही संघटनेची मोठी जबाबदारी आम्ही देऊ असं या ठिकाणी त्यांना मी वचन देतो. आणि या ठिकाणी जो 4 मेला गोव्यामध्ये गोवा कला अकादमीमध्ये तिथे आपलं राष्ट्रीय अधिवेशन जवळजवळ 1,500 पत्रकार त्या राष्ट्रीय अधिवेशनाला सहभागी होणार आहेत आणि देशभरातून या ठिकाणी पत्रकार येणार आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोदजी सावंत साहेब, प्रत्येक विभागाचे मतदारसंघाचे आमदार, विरोधी पक्ष नेते, सर्वच नेते मंडळी त्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या जिल्ह्याच्या बाजूलाच गोवा राज्य लागून असल्याने आपल्या या इथूनही मोठ्या प्रमाणात आपले सगळे पत्रकार बांधव त्या अधिवेशनाला जाणार आहेत आणि त्यांची सगळी सोय ही संघटनेमार्फत केली जाणार आहे. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक संघटना प्रत्येक पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात, मात्र ही संघटना पत्रकारांच्या मूलभूत गरजांसाठी लढणार आहे. म्हणजे पत्रकारांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, पत्रकारांचं एक कुटुंब असतं, त्या कुटुंबाला जे काय लागतं, तो पत्रकार कुठे कमी पडत असेल, आर्थिक असेल, बाकी कुठच्याही गोष्टी असेल, त्या ठिकाणी ही संघटना उभी राहून त्याला सर्वतोपरी मदत करणार आहे. फक्त नावापुरती संघटना नाही, तर आमच्या संघटनेत आलेल्या प्रत्येक सदस्याला त्याचं नियुक्तीपत्र दिलं जातं, त्याचं ओळखपत्र दिलं जातं, त्याला त्याची पावती ऑनलाईन सगळं मिळतं, सगळं आमच्याकडे ऑनलाईन होतं. त्यामुळे फक्त नावापुरती ही संघटना नाही, नावापुरते कार्याध्यक्ष पद नाही, तर अधिकृत पत्र तुम्हाला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांकडून मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे अधिकृत तुम्हाला नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अधिकृत ओळखपत्र तुम्हाला मिळणार आहे. आणि ही संघटना देशपातळीवर काम करत असल्यामुळे देशात तुम्ही कुठेही गेलात तर या संघटनेच्या नावाचा वापर तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळी होणार आहे. त्यामुळे या संघटनेमध्ये जे कोण उंबरठ्यावर आहे त्यांनी या संघटनेमध्ये प्रवेश करावा, आपलं आपल्या कुटुंबाचं भलं करून घ्यावं. आमची संघटना ही नैतिकदृष्ट्या लढणारी संघटना आहे. चुकीच्या गोष्टीला आमच्याकडे थारा नाही, अनितीला आमच्याकडे थारा नाही, चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा केले जाणार नाहीत. जे काही असेल ते सगळं पावतीने हिशोब होणार आहे, जे काय असेल ते सर्व सगळ्यांच्या सहमतीने होणार आहे. त्यामुळे या संघटनेला भविष्य उज्ज्वल आहे. आणि या संघटनेत आतापर्यंत दोडामार असू दे, सावंतवाडी असू दे, कुडाळ असू दे, उद्या वेंगुर्ला, कणकवली, नेरवड, मालवण, वैभववाडी या 8ही तालुक्यांमध्ये ही संघटना फोफावत आहे. अनेक ठिकाणाहून आम्हाला फोन येत आहेत, आम्ही तुमच्या संघटनेत सहभागी होतो. काल आजऱ्यावरून आमचा सचिन कळेकर पुढारीचा कर्जत तालुका प्रतिनिधी, तो म्हणाला माझ्या तालुक्यात तर आम्ही जवळजवळ 50 लोक एकत्र येऊन आम्ही संघटनेचे पदाधिकारी झालेलो आहोत. म्हणजे आज कोल्हापूर सारख्या भागात सुद्धा आपली संघटना त्या ठिकाणी फोफवलेली आहे. इदलकरंजी सुनसुरा मला चंद्रकांत कडाडीचा फोन आला, ते पण म्हणले आमच्याकडे संघटना आली. म्हणजे प्रत्येककडे संघटनेचं कार्य विस्तारत आहे. त्यामुळे या संघटनेला भविष्य उज्ज्वल आहे. सगळ्यांनी या संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि 4 मे गोव्याला होणारं जे अधिवेशन आहे ते सर्वांच्या आशीर्वादाने यशस्वी होणारच. आपण ते यशस्वी करावं. दुसरी गोष्ट म्हणजे पुढचं अधिवेशन आपल्याला सावंतवाडीत घ्यायचंय, सिंधुदुर्गात, आणि त्या अधिवेशनाची तयारी आपल्याला आतापासूनच करावी लागणार आहे. कारण हे सुद्धा अधिवेशन सावंतवाडीतलं न होतो न भविष्यती असं अधिवेशन होणार आहे. राज्य पातळीवरचे मोठे नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. आणि त्या अधिवेशनाची सगळी तयारी मागच्या वेळी झाली होती भोसले कॉलेजमध्ये, आपल्या विकेसीमध्ये. त्याच दृष्टीने ते पुढचं नियोजन आहे, तशीच तयारी होणार, तसंच सगळं होणार. आणि पुढचं अधिवेशनही आपल्याकडे संधी या ठिकाणी होणार. आणि त्यामुळे या संघटनेत तुम्ही आलात, तुम्ही पण एका राज्य पातळीवर संघटनेत काम केलं, तुम्ही स्थानिक पातळीवर काम करता. या संघटनेत आल्याबद्दल मी तुमच्या संघटनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करून त्यांनी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.